मन की बात में मराठवाड़ा की भी बात कीजिए। दिल्ली के अंदर जो लोग झोपड़पट्टियों में रहते हैं उनकी भी बात कीजिए, और बंबई के अंदर जो धारावी में रहते हैं उनकी भी बात कीजिए। पुण्यातल्या भाषणातही कन्हैयाचं टार्गेट पुन्हा पीएम मोदीच मन की बातवर ही केली सडकून टीका। हम जहां कहीं जा रहे हैं, हम हाथ जोड़कर राजनीतिक पार्टी के लोगों को कहते हैं कि मंच पर सिर्फ विद्यार्थी और नौजवानों को बैठने दीजिए। कन्हैया कुमारच्या पुण्यातल्या सभेतही जितेंद्र आव्हाडांना स्टेजवर नो एंट्रीज व्यासपीठावर मिरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांना कन्हैयानं फटकारलं। त्यांचे सगळे तुम्ही मानता, आम्ही नाही मानत, आम्ही नाही मानत, तुम्ही मानता। शरद पवारांचे सल्ले तुम्ही मानता, आम्ही नाही। उद्धव ठाकरेंचा नाशिकच्या पक्ष मेळाव्यात भाजपला टोला। जर का हिंसा घडल्यात त्यांचं मी समर्थन करत नाही, पण त्या मला समजतात, त्या मी समजू शकतो आणि अशा हिंसा होऊ शकतात। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून हिंसा झाली तर आम्ही जबाबदार नाही, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंचं बेजबाबदार वक्तव्य। आर्थर रोड जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले यांना दिलासा, भुजबळांना खरंच आयसीयूत ठेवायची गरज होती। जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहानेंचा अहवाल। मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराचं केलं कौतुक, जास्त पाणी पिणारं ऊसाचं पीक टाळण्याचं केलं आवाहन। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण, अनेक कलाकारांसह तंत्रज्ञांनीही बजावला मतदानाचा हक्क। 26 तारखेला ठरणार महामंडळाचे नवे शिलेदार।